दुसऱ्या दिवसाचा पहिला सामना, पहिल्या फेरीतील पहिला सामना RSA गोठेवली नवसाती दिवा यांच्यामध्ये. तर वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक पहिलं षटक किरण. आता मात्र अप्रतिम गोलंदाजी केली जाते, अप्रतिम चेंडू टाकला जाते, जोरदार पंचांकडे जोरदार दाद मागितली जाते, परंतु पंच अपील फेटाळली जात आहेत आणि चेंडू जाते पुन्हा एकदा निर्धाव. तुषारसारख्या फलंदाजाला जखडून ठेवलं जातंय. तब्बल आतापर्यंत 2 चेंडू टाकून 2 चेंडू निर्धाव टाकले जाते. व्हेरिएशन्स बघायला मिळतंय. पहिला चेंडू उंची दिलेला होता, आता मात्र यॉर्कर लाईन टाकली जाते. सन्मान्य श्री हिरामन पाटील साहेब इथं व्यासपीठावर उपस्थित, त्यांच्या ह्या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप स्वागत आहे. या व्यासपीठावर आसनस्थ पुन्हा एकदा वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक किरण राईट हँड विकेट. आता मात्र फुलटा चेंडू दिला, टप्पा चुकला आणि पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन असल्या कारणाने मात्र चेंडू जातोय सीमा रेषेपार चौकार. पहिले 2 चेंडू निर्धाव टाकल्यानंतर मात्र तिसऱ्या चेंडूवर घणाघाती टप्पा चुकला आणि त्याला भेटतात 4 धावा. धावसंख्या 4ने खातं उघडलं जातंय. बिनबाद 4 अशी धावसंख्या. सलामीची जोडी मैदानात तुषार आणि गिरीश या वर्षात चांगलाच नवसाती संघाकडून खेळतात, चांगल्याच फॉर्मात असणारा तोच तुषार दिवा कोलियाडा प्रीमियर लीगमध्ये तब्बल लीग राऊंडमध्ये तब्बल त्यांनी धावा चोपल्या गेल्या होत्या. त्या 94 धावा वैयक्तिक धावा काढल्या. तोच तुषार मात्र फलंदाजीसाठी येतोय सलामीला आणि आता मात्र तिसरा चेंडू निर्धाव होतो. या षटकातील 4 चेंडू टाकून पूर्ण होत आहेत आणि संघाची धावसंख्या पॉवर प्लेचं निर्वाणीचं षटक एक पहिलं षटक घेऊन येतोय तो किरण. अतिशय अचूक टप्प्याची गोलंदाजी केली जाते RSA गोटुलच्या मध्ये. आता मात्र उजव्या स्टीवरचा चेंडू आणि आता नजाकत भरा कव्हर ड्राईव्ह मारला जातोय. चेंडू जातोय दणदण करीत सीमा रेषेपार चौकार. भंडारा उदलाला एकविरा आईच्या गाण्यांनी सुरुवात होते आजच्या दिवसाची. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना पहिला चेंडू टाकला डॉट, दुसरा चेंडू डॉट टाकला, त्यानंतर तिसऱ्या चेंडूचा टप्पा चुकला, फुल टॉस गेला, त्याला धाडलं कावायडिश काव कॉर्नरच्या दिशेत. आत्ताचा चेंडू होता उजव्या थोडा उंची दिला, चेंडू हेरलं आणि चेंडू धारला दिला कव्हर बॉन्डच्या दिशेत. हा मात्र डाव्या स्टीवरचा उजव्या स्टीच्या बाहेरून जाणार, थोडासा हलकासा इनस्विंग केला गेला, आता मात्र चुकला गेला. फलंदाज तुषार चांगल्या फॉर्मात असलेला फलंदाज मात्र चेंडूची बॅटची इनसाइड एज लागते आणि चेंडू आदळला जातो. यष्टावर 7 त्रिफळाचित केलं जातं. पहिला गडी बाद होतोय. तुषार सारखा मोठा फलंदाज मात्र आता बाद होतोय. 7 त्रिफळाचे तंबूचा रस्ता दाखवला. किरण पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात धावा फलकावर लागल्या गेल्या त्या 8 आणि एक गडी बाद झाला तो 1 आणि संधी जाते DJ प्लीज. मात्र या व्यासपीठावर तुमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप स्वागत आहे. आता मात्र पहिलं भगदाड पडलं गेलं ते नवसाती दिवा संघाला. तुषार सारखा मोठा फलंदाज जो ह्या वर्षाच्या चांगल्याच फॉर्मात आहे. DKPL दिवा कोलियाडा प्रीमियर लीगमध्ये खोऱ्याने धावा ओढल्या गेल्या होत्या त्याच्या माध्यमातून, परंतु आपल्या संघाला मात्र सेमीफायनलपर्यंत पोहोचू शकला नव्हता. होतोय पहिला गडी बाद होतोय तुषार यांच्या रूपाने. 1 गडी बाद 8 अशी धावसंख्या. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक गोलंदाजीसाठी येतोय नयन. पहिलं षटक टाकलं गेलं ते किरण अप्रतिम गोलंदाजी केली, 2 चौकार सोडले व 1 फलंदाज बाद केले, 3 डॉट. अशा प्रकारे पहिलं षटक पृथक्करण होतं. आता मात्र नयन वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक. हा मात्र अतिशय अप्रतिम झेल होता. बॅटची कड घेऊन गेलेला यष्टिरक्षकाकडून गफलत होते आणि चेंडू मात्र जमिनीला दान केला जातोय. अशा प्रकारे पहिलं जीवनदान म्हणता येईल ते गिरीशला. आणि गिरीश सारख्या फलंदाजाला तुम्ही जर जीवनदान दिलं तर त्या तुम्हाला भरपाई नक्कीच करावी लागेल. येणारी इनिंग सांगेल तर गिरीश कितपत त्या जीवदानाचा फायदा होतो. एक सोपासा झेल होता यष्टिरक्षकाकडे. मगाशी म्हटलं क्रिकेट म्हणजे काय, क्रिकेट म्हणजे सोपा झेल सोडला तर किंवा कधी
कठीण झेल पकडला जातो तेच त्यालाच म्हणतात क्रिकेट. आता मात्र उजव्या स्टेजचा चेंडू ढकलून दिलाय लॉंग ऑफच्या दिशेत. तिथं क्षेत्ररक्षक आडवेपर्यंत एक धाव चरण यांच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण होते आणि धावसंख्या एकने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती 9च्या घरात. असं कर. तर नयन वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं, मॉन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळताना नयन. हा मात्र उजव्या चेंडू जोरकस मारला जातोय, चेंडू जातोय काव कॉर्नरच्या दिशेत. तिथं मात्र अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण केलं जात आहे. क्षेत्ररक्षण करेन फेकीपर्यंत मात्र 2 धावा पण पूर्ण केल्या जातात आणि धावसंख्या पोहोचते ती आणि जोरदार पंचांकडे दाद मागण्यात आली गेली. तत्पूर्वी पंच अपील फेटाळली जाते आणि धावसंख्या मात्र पोहोचली जाते. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षणाचा फेकी थोडीशी लेट आली त्याच्यामुळे 2 धाव मात्र पळून पूर्ण केल्या गेल्या. चंद्रकांत टक्क्या आणि गिरीशा माध्यमातून 2. आता मात्र उंची दिलेला चेंडू जातोय आणि पंच अवांतर घोषित करताय. पंच दंडित केला जातोय आणि पहिला बाउन्स ह्या ओव्हरचा. तर 1 धावने धावसंख्या अवांतर दंडित केलं जाते नयनला. धावसंख्या 1ने पुढे जाते. धावसंख्या पोहोचते ते 11च्या घरात. हा मात्र अप्रतिम चेंडू टाकला जातोय. 14 झाल्या. थांब रे, हे किती झाले? 14 झाले काय? तर धावसंख्या फलकावर लागते ती 12 धावा. 12 धावा फलकावर लागल्या जातात. आणि दुसरं षटक प्रगतीपथावर. आता मात्र उजव्या स्टेज थोडासा उंची दिला, चेंडू होता जोरकस मारलाय, हवे झेल खाली क्षेत्ररक्षक आणि तशाच प्रकारचं वारंवार जीवदान दिलं जात आहे. गचाळ क्षेत्ररक्षण केलं जात आहे. RSA गोटवली संघाच्या माध्यमातून दुसरा झेल सोडला गेला जातोय. पहिला झेल सोडला गिरी सावंतचा, तो कीपरच्या माध्यमातून. त्यानंतर मात्र आता मात्र चंद्रकांत यांचा एक झेल सोडला जातोय. धावसंख्या 1ने पुढे सरकली जाते. धावसंख्या 2ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती 14 धावा फलकावर लागतात. 14 धावा मात्र आता फलकावर लागल्या जातात. धावसंख्या मॉन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळताना नयन राईट हँड ओव्हर द विकेट मारा करतोय. हा मात्र उजव्या उंचीला चेंडू होता, टप्प्याचा चेंडू होता, ढकलला जातोय. कव्हरच्या दिशेत मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं जातंय. स्वतः कर्णधार चेंडू अडवतात आणि चेंडू जातोय निर्धाव. दुसरं 2 षटकं पूर्ण होतात. मग ज्या षटकामध्ये हाणामारी करायची असते त्या मात्र नवसाती संघाला धावा जमवता येते. पहिल्या षटकामध्ये 8 धावा दिल्या. आत्ताचं हे नयनचं षटक मात्र अप्रतिम षटक होतं. या षटकामध्ये तब्बल धावा मोजल्या गेल्या 6. म्हणजेच नवसाती सारख्या मोठ्या संघाला जखडून ठेवलं गेलं. मागच्या संघातला नवी मुंबई टेनिस क्रिकेट विश्वातला अव्वल दर्जाचा संघ ठरला गेला होता. तोच नवसाती दिवा संघ मात्र आता पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा जमवल्या गेल्या त्या 14 धावा. डीजे प्लीज. जय शिवराय, जय जिजाऊ. आणि वळतोय सामन्याकडे. BS वाईज दिवा कोळीवाडा स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसातील पहिल्या सत्रातील मॅच पंच त्या समोर जी ऑफच्या दिशेत गाडी आहे त्याला काय कम्युनिकेशन सूचना दिलेली आहे का? तर मैदान थोडंसं अपुरं असल्याने थोडासा अडथळा आहे, कारण रात्री गाड्या लावल्या जातात आणि सकाळी काही निघत नाही. त्याच्यामुळे पंचांनी काहीतरी डिस्कशन केलं आणि सूचना दिली गेली आहे ती.
दोन्ही संघाच्या संघनायकाला. पुन्हा एकदा डावखरा फलंदाज गिरीश. आता मात्र जीवदान दिलं गेलं आणि आता जीवदानाचा फायदा उचलला जातोय. चेंडू डाळला ते आउट ऑफ द पार्क. 6 धावांनी मात्र आता मात्र हाणामारी केली जाते. आक्रमण चढवलं जातंय. पहिल्या षटकामध्ये किरणने 8 धावा मोजल्या होत्या. आता मात्र किरण यांच्या चेंडूवर मात्र प्रहार केला जातो. गिरीश सावंतला एक जीवदान दिलं. त्या जीवदानाचा फायदा आता मात्र त्याचे ठसे उमटायला सुरुवात झाली असं जणू काही वाटायला लागलं. कारण पहिल्याच्या एक जीवदान दिलं होतं, हलकासा झेल सोडला होता यष्टिरक्षकाने आणि आता मात्र गिरीश त्या जीवदानाचा पुरेपूर फायदा उचलताना दिसतोय. गिरीश 6 धावांनी धावसंख्या पुढे सरकली गेली. धावसंख्या पोचली ती 20च्या घरात. पुन्हा एकदा किरण राईट हँड ओव्हर द विकेट मारा. तशाच प्रकारचा चेंडू टाकला जातोय आणि तशाच प्रकारे स्केअरलेगच्या डोक्यावरून चेंडू उचलला जातोय. जीवदानाचा फायदा घेतला जातोय. जसंच आपण बघितलं भारत श्रीलंका दरम्यान जे सामना झाला होता त्याच्यामध्ये 23 धावांवर रोहित शर्माचा झेल सोडला गेला. त्यानंतर मात्र हाहाकार माजोळ आणि त्या रोहित शर्माने 264 धावा फटकावल्या गेल्या. म्हणजेच तुम्ही सोडला गेला झेल त्याचा आपल्याला किती भुर्दंड पडतो तो आपल्याला आता लागोपाठच्या 2 चेंडूवर कळला गेला. कारण गिरीश सावंतला जीवदान दिलं आणि त्या 2 चेंडूवर 2 षटकार मारले गेले ते किरण यांच्या गोलंदाजीवर. आता मात्र तशाच प्रकारचा चेंडू झेल होता आणि आता मात्र झेल टिपला गेलाय. 1-2 षटकार मारल्यानंतर मात्र कमबॅक केलं जातंय किरण यांच्या माध्यमातून आणि गिरीश सावंत सारख्या मोठ्या फलंदाजाला तंबूचा रस्ता धाडला जातोय आणि दुसरा गडी बाद होतोय 26 या धावसंख्येवर. तत्पूर्वी आपण वळूया एक सुमधुर संगीताकडे. डीजे प्लीज. सांग तुझे मनान काय गर काय गर काय Webhub in the mix. धन्यवाद डीजे. तर रुपेरी वाळू अशी सकाळ सुरुवात केली जाते ती नवसाती दिवा संघाच्या माध्यमातून. कधी कधी सामना झुकला जातो. तर प्रदीप यांना 3 षटकारासाठी इथं पारितोषिक आलं गेलंय. 500 रुपयांचं पारितोषिक महादेव मडवी यांच्या माध्यमातून दिलं जात आहे. जर 3 षटकार मारले लागोपाठ तर 500 रुपयाचं पारितोषिक. पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील टाक्या. आता मात्र चेंडू विरकावून दिला जातोय. पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार आल्यानंतर मात्र तिसरा चेंडू व फलंदाजाला बाद केलं. आता मात्र आक्रमण केलं जात आहे नवसाती संघाच्या बाजूने. नवसाती संघाच्या फलंदाजाच्या माध्यमातून आक्रमण चढवलं जात आहे आणि धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या 32. 2 षटकामध्ये 14 धावा फटकावल्या. 14 धावा होत्या. जणू काही नवसाती संघ बॅकफुटला जाईल असंच काहीतरी समीकरण वाटत होतं. नंतर मात्र समीकरण बदललं गेलं. गिरीश सावंत यांनी 2 षटकार मारले गेले. नंतर तिसरा चेंडू मात्र विकेट घेतली गेली आणि चौथ्या चेंडूवर पुन्हा एकदा प्रहार केला जाते. पुन्हा एकदा किरण. आता मात्र उजव्या शेत जोरकस मारलाय आणि हवेत झेल आणि तिथं मात्र झेल टिपला गेलाय तो चंद्रकांत यांचा. षटकार आणि विकेट असंच काहीतरी समीकरण ह्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. कारण 2 चेंडूवर 2 षटकार, नंतर विकेट, नंतर चौथा चेंडू षटकार आणि आता मात्र विकेट. येणारा चेंडू असेल 1 आणि धावा कितपत जमवणार नवसाती दिवा संघ येणारे चेंडू सांगणार आपल्याला. जे आगरी कोळी प्रीमियर लीगमध्ये खेळतात, आगरी कोळी प्रीमियर लीगमध्ये खेळतात त्यांना लवकरच कमिटीचं डिसिजन आलंय. ही स्पर्धा या वर्षी मे महिन्यात खेळवली जाणार आहे आणि पूर्ण आराखडा आखून आगरी कोळी प्रीमियर लीग कमिटी ही आपल्याला त्याची तारीख नक्कीच कळून देईल.
आपल्याला इन्फॉर्म केली जाईल. पुन्हा एकदा डाव्या स्टोरचा चेंडू मारला गेला, चेंडू जातो स्क्वेअरलेगच्या दिशेत, डीप स्क्वेअरलेगच्या दिशेत, तिथं आडवीपर्यंत एकदा पण पूर्ण केली गेली प्रदीप आणि धीरज यांच्या माध्यमातून, परंतु एकाच धावावर समाधान मानलं गेलं तर प्रदीप यांच्या माध्यमातून धावसंख्या 1ने पुढे सरकली जाते. 3 षटकं पूर्ण होतात. 11च्या सरासरी धावा फलकावर लागल्या गेल्या त्या 33 धावा. 3 गडी बाद 33. तुषार वैयक्तिक 8 धावा करून तंबूत परतला गेला. त्यानंतर गिरीश सावंत वैयक्तिक 13 धावा केल्या आणि चंद्रकांत वैयक्तिक 8 धावा करून तंबूत परतले गेले. खंदे फलंदाज नवसाती दिवा संघाचे तंबूतच्या रस्त्याला गेलेले मात्र आता मात्र संघाची फलंदाजीची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन धीरज आणि प्रदीप मैदानात. तर नवसाती क्रिकेट संघाच्या फलंदाजीबद्दल बोललं, नवसाती संघाच्या फलंदाजीबद्दल बोललं तर लॉंगेस्ट बॅटिंग लाईनअप म्हटलं जातं, कारण धीरज सारखा फलंदाज अजून त्याच्या तंबूत धीरज, सोहम पवार सारखा फलंदाज त्यांच्या तंबूत शाबूत आहे. तर वैयक्तिक पहिलं सांघिक 3रं षटक गोलंदाजीसाठी येतोय तो निखिल. तर 3 षटकामध्ये 33 धावा फलकावर लागल्या गेल्या. तत्पूर्वी BS वाईज दिवा कोलीवाडा 2021 कपमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आता म्हटलं मजेस्टर चेंडू ढकलून दिलाय, चेंडू ढकलला गेलाय तो लॉंगनच्या दिशेत, तिथंच कर्णधार आडवे पण एकदा पण पूर्ण केले की जाते आणि थोडीशी फेकी तो थोडंसं आळसपणा केला जातोय तो कर्णधाराच्या माध्यमातून आणि 2 धावा मात्र आखो मी इशारा हो गया दुसऱ्या धावेसाठी पुकारलं जातं आणि 2 धावा धीरज यांच्या माध्यमातून केल्या जातात. धावसंख्या 2ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती 35च्या घरात. प्रदीप वैयक्तिक 3 धावावर खेळताना आणि गोलंदाज निखिल या डावातील अजून 11 चेंडू शिल्लक. 11 चेंडूमध्ये कितपत धावा जमवणार. कालच्या पहिल्या सामन्याचा विचार केला तर 71 धावा फटकाल्या. फुटा चेंडू दिला आणि चुकीला माफी नाही. चेंडू जाते स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. तुम्ही जर चुकी केली तर अशा प्रकारचे चेंडू जर फलंदाजाला दिले तर लॉलीपॉप म्हटलं जातं आणि लॉलीपॉपचा कधीच फायदा उचलला जाणार नाही, असं कधीच क्रिकेटमध्ये होत नाही. तर त्याचा मात्र फायदा उचलला जातो. चेंडू जातो सीमारेषेपार. षटकार 6 धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती 41च्या घरात. आता मात्र धावसंख्येला थोडासा आकार येताना दिसतोय, कारण कालचा विचार केला, कालचं पाहिलं गेलं तर पहिल्या सामन्यामध्ये 71 धावा फटकावल्या गेल्या होत्या किरणस्मृती संघाच्या समोर. त्यानंतर मात्र त्याच धावा मात्र चेस केल्या गेल्या त्या किरणस्मृती घनसोली संघाच्या माध्यमातून. तर पुन्हा एकदा वळूया सामन्याकडे. आज पहिला सामना, पहिल्या फेरीतील पहिला सामना असेल नवसाती दिवा विरुद्ध RSA गोठवली. तर पुन्हा एकदा निखिल हा मात्र उजव्या चेंडू आता मात्र उडवून दिलाय. चेंडू जातोय दान करीत लॉंग ऑफ कव्हरच्या दिशेत आणि चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. 6 धावा. अप्रतिम फटका जगत भरा शॉट आपल्याला पाहायला मिळतोय आणि प्रदीपला मात्र 500 रुपयाचं पारितोषिक आहे. इथे महादेव मडवी यांच्या माध्यमातून 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक. आता मात्र 150 रुपये काहीतरी आपल्या ताब्यात आले असतील, परंतु आपल्याला नक्कीच लागोपाठच्या 3 चेंडूवर 3 षटकार मारावे लागतील. निखिल याला मात्र दाखवला जातोय सीमारेषेचा रस्ता. पुन्हा एकदा निखिल वैयक्तिक पहिलं सांघिक 4थं षटक पुरं करताना निखिल राईट हँड ओव्हर द विकेट मारा करतोय. हा मात्र मधल्या चेंडू आता मात्र मारला जातोय हेलिकॉप्टर शॉट. चेंडू जातोय कमी पडले जात आहेत आणि चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क 6 धावेने. धावसंख्या 6ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती 53च्या घरात. तर प्रदीपनी मारले गेले तर लागोपाठच्या 3 चेंडूवर 3 षटकार आणि आता मात्र 500 रुपयाचा मानकरी ठरले गेले. तर महादेव मडवी यांच्या खिसाला खड्डा पडला जातोय आणि 500 रुपयाचा मानकरी ठरला जातोय तो प्रदीप. पुन्हा एकदा मध्यावरचा चेंडू अतिशय खणून काढला जातोय, तिथं सुरक्षित रक्षण होतंय. तत्पूर्वी मात्र एक चोरटी धावसंख्या 1ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती 54. 54च्या घरात धावा पोचल्या जात आहेत. 3 गडी बाद 54 अशी धावसंख्या. धावसंख्येला आकार आहे. पहिल्या षटकामध्ये
पहिल्या षटकामध्ये 8 धावा, दुसऱ्या षटकात 6, तिसऱ्या षटकात 19. आता मात्र अतिशय सुरेख चेंडू होता, उजव्याच्या थोडासा बाहेरून जाणार चेंडू मारण्याचा प्रयत्न केला जातोय आणि चेंडू जातोय षट मिडविकेटच्या दिशेत. तिथं चेंडू अडवला जातोय आणि धावसंख्या मात्र तिथेच राहिली जाते. धावसंख्या पोहोचते 4 षटकानंतर 54च्या घरात. या षटकामध्ये निखिल यांनी तब्बल 21 धावा मोजल्या गेल्या. तर संधी वळते डीजे मास्टर. डीजे प्लीज. हा मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू बॅटची कड घेऊन जातोय यष्टरक्षकाच्या पाठीमागे. यष्टरक्षक गफलत करतोय आणि एक धाव बोनस, एक धाव भेटते डिक्लरच्या स्वरूपाने. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती 55च्या घरात. स्लॉगरचं षटक स्वतः कर्णधार येतोय. तर विनंती असेल एकदंत गन्सली व साईनाथ दिवा दोन्ही संघाच्या संघनायका विनंती असेल टॉस करण्यासाठी यायचं आहे. आता मात्र चेंडू मारला जातोय. खराब चेंडूचा समाचार घेतला जातोय, खरपूस समाचार घेतला जातोय प्रदीप यांच्या माध्यमातून. प्रदीप यांच्या बॅटमधून निघतोय चौथा षटकार. आदेश. हा मात्र डाव्या स्टोरचा चेंडू टप्पा चुकला. चेंडू झाला स्क्वेअर एक बाउंड्रीच्या वरून 6 धावेने. आता मात्र आक्रमण प्रहार केला जातात. पहिल्या 2 षटकांतर असं वाटलं होतं की बॅकफुटला जाईल संघ, परंतु प्रदीपने मगाशी म्हटलं प्रदीप आणि धीरज यांनी खांद्यावर आपल्या पूर्ण संघाची धुरा घेतली, फलंदाजाची धुरा घेतली आणि तसंच निभावलं जात आहे. आतापर्यंत प्रदीप यांच्या बॅटमधून 5 षटकार आले आहेत. धावसंख्या लागली फलकावर 67 धावा. बघूया कितपत धावा जमवणार. स्लॉगरचं षटक, स्वतः कर्णधार गोलंदाजी करताना 3 चेंडू शिल्लक असतील. आदेश. हा पुन्हा एकदा तशाच प्रकारचा जोरकस मारला जाते, परंतु क्षेत्ररक्षण हलवलं जातंय आणि चेंडू जातोय सीमा रेषे पार. चौकार. हाहाकार माजवला जाते. चौकार षटकारांची आतषबाजी केली जाते ती प्रदीप यांच्या माध्यमातून. आतापर्यंत प्रदीप यांच्या फलंदाजीमध्ये 5 षटकार आणि एक चौकार अशा तब्बल 39 धावांवर खेळताना दिसतोय तो प्रदीप. दहा चेंडू आणि 39 धावांवर खेळताना दिसतोय प्रदीप. 2 चेंडू असणार आजच्या दिवसाची 50 धावा फलकावर लागणार का. हा मात्र डाव्या स्टोरचा चेंडू जोरकस मारला जाते. चेंडू जाते स्क्वेअर लेग पंचाच्या बाजूने, स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेत. तिथं मात्र क्षेत्ररक्षण आडवेपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातात. आता मात्र फलकावर प्रदीप यांच्या धावा लागल्या जाते ते 41. संघाची धावसंख्या पोहोचते ती 71च्या घरात. माफ करा 73च्या घरात. कालच्या सत्रात बघितलं, पहिल्या सामन्यामध्ये 71 धावा फटकावल्या होत्या. आता मात्र 73 धावा नवसाती दिवा संघाच्या फलकावर लागल्या जातात. पुन्हा एकदा मधल्या चेंडू. आता मात्र हेलिकॉप्टर उडवलं जातोय. चेंडू जाते तंबूला गवसणी घालतंय, पॅव्हेलियन बॉक्सला गवसणी घातली जाते आणि चेंडू जाते 6 धावेने. धावसंख्या पोहोचते ती 79च्या घरात आणि 80 धावांचं आव्हान उभं ठेवलं गेलंय. ह्या मैदान खेळपट्टी आहे,
फलंदाजीचे आणि विनंती असेल RSA गोटेवली संघाला मैदानातून बाहेर येताना तुम्ही एकाच लाईनमध्ये यायचं आहे, कारण या स्पर्धेमध्ये आम्ही कालपासून शिस्त लावली गेली. प्रत्येक संघाने त्या शिस्तीचं पालन केलं गेलं, एक अप्रतिम पालन केलं गेलं आणि एका लाईनमध्येच ते मैदानातून बाहेर येताना आपण सातत्याने पाहिलं गेलं. त्याबद्दल मी RSA गोटेवली संघाचं सुद्धा काल झालेल्या सर्व संघांचं सुद्धा खूप खूप आभारी आहे, कारण शिस्त जी लावली गेली आणि शिस्तीचं पालन केलं गेलं त्याबद्दल मी सर्व संघांचे खूप खूप आभारी आहे. तर वळूया सामन्याकडे. 80 धावाचं आव्हान उभं ठेवलं गेलं. प्रदीप आपल्या अर्धशतकापासून फक्त 3 धावा दूर राहिला. 47 धावा फटकावल्या गेल्या, त्याच्यामध्ये त्याचे होते 6 षटकार आणि 1 चौकार. तत्पूर्वी जाऊया दुःखावर फुंकर घालण्याचं काम कोण करतं, तर एक सुमध संगीत. DJ प्लीज.
तुषार सारख्या फलंदाजाला बाद करून मात्र भगदाड पाडलं जाते RSA गोटवली संघाच्या फलंदाजीला, कारण तुषार या वर्षाच्या फॉर्मात असलेला फलंदाज, एकी हाती सामना लढवण्याची, एकी हाती फलंदाजी करण्याची ज्याच्याकडे किमया होते तो मात्र तंबूच्या आश्रयाला जातोय. नवीन फलंदाज येतोय फलंदाजीसाठी ते रोहित आणि तुषांत प्रथम स्ट्राईकला जाताना वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक, पॉवर प्लेचं षटक गिरीश सावंत घेऊन येत आहेत. मिडविक वायडिश लॉंगॉन आणि लॉंग ऑफ असं दोन क्षेत्ररक्षक जे सीमारेषे लगत असलेले. पुन्हा एकदा गिरीश सावंत, हा मात्र पुढे सरसा मारला जातोय, चेंडू हवेत झेल आणि झेल काही होत नाही, झेल दूर असला प्रयत्न केला गेला, एक धाव पण पूर्ण केली गेली, दुसऱ्या धावेसाठी धावतात आणि दुसरी धाव पण पूर्ण. अतिशय सुरेख प्रयत्न केला गेला तो धीरज पाटील यांच्या माध्यमातून, परंतु 2 धावेने निश्चित रोखू शकले नाही फलंदाज तुषांतला. धावसंख्या खातं उघडला ते 2 धावांनी. आता मात्र उजव्या बाहेरून जाणारा चेंडू आणि पंच जात आता मात्र एक धाव घोषितच्या रूपाने दिली जाते. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती 3च्या घरात. मधल्या स्टेअरचा चेंडू बुंदा टाकला जातोय, आउटसाइड ऑफ स्टंपच्या लाईनच्या बरोबर बाजूला चेंडू टाकला जातोय तो गिरीश सावंत यांच्या माध्यमातून. 80 धावाचा तुम्हाला जर पाठलाग करायचा असेल तर नक्कीच हाणामारी करावी लागेल, परंतु तुषार मॉन्टी सारखा फलंदाज जर बाद होऊन तंबूत परतला गेला त्यानंतर मात्र थोडंसं बॅकफुटला जात आहे आणि मात्र चेंडू जात आहे लॉंगॉनच्या दिशेत. तिथं अप्रतिम सुरेख क्षेत्ररक्षण केलं जात आहे प्रदीपच्या माध्यमातून. फलंदाजी करताना बहारदार फलंदाजी केली, 6 षटकार 1 चौकार मारला गेला. आता मात्र क्षेत्ररक्षण सुद्धा तेवढ्या चपलाईने केलं जातं, म्हणजे एक धाव किती महत्त्वाची असते तेच प्रदीप यांच्या माध्यमातून दाखवलं जात आहे. जिथे 4 धावा होत्या तिथं मात्र 2 धावा रोखल्या गेल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती 5च्या घरात. 16 धावांच्या सरासरीने मात्र धावा फटकवायच्या आहेत त्या RSA गोटवली संघाला. हा मात्र उजव्या चेंडू जोरकस जात मारला जातोय, चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेत. तिथं आडवेपर्यंत मात्र एक धाव पण पूर्ण केली जाते. धावसंख्या फलकावर लागते ती 6 धावा. पहिलं षटक पूर्ण होतंय, 1 षटकांतर धावसंख्या फलकावर लागली जाते ती 6 धावा. 16 धावांची सरासरी असेल, 80 धावा फटकवायच्या आहेत. त्याच्या प्रत्युत्तरात दाखल मात्र पहिल्या षटकामध्ये धावसंख्या फलकावर लागली जाते ती 6 धावा. तर एकदंत घनसोली संघ व साईनाथ दिवा दोन्ही संघाच्या संघनायकांनी तो व्यासपीठावर नाणेफेकीसाठी यायचं आहे. एकदंत घनसोली एकोणीस आणि 20च्या फॉर्मातला सर्वोत्तम खेळाडू, सर्वोत्तम गोलंदाज ज्याला मानवलं गेलं तोच, गौरवलं गेलं तोच चंद्रकांत पाटील मात्र गोलंदाजीसाठी. आता मात्र टप्पा चुकलाय, चेंडू धाडला जातोय, चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या दिशेत. चौकारने 4 धावांनी धावसंख्या मात्र धावसंख्या पुढे सरकली जाते. आपलं मनसुबे दाखवून दिले जातात. फलंदाज तुषांत त्याच्या माध्यमातून. तुषांत वैयक्तिक 9 धावा, संघाची धावसंख्या फलकावर लागली जाते ती पहिल्या षटकामध्ये 6 धावा मोजल्या गेल्या. आता मात्र चंद्रकांत यांच्या पहिल्या चेंडूवर चौकार खेचला जातोय आणि धावसंख्या 4 ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती 10च्या घरात. हा मात्र पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न केला गेला, आखूड बॅटच्या पट्ट्यात येत नाही आणि तिथं एक झेल सोडला जातोय. तर रितेश यांच्या माध्यमातून एकदा पण पूर्ण केली जाते आणि दुसऱ्या धावसाठी धावतात. थोडीशी खराब फेकी होते आणि फ्लम्बलिंग होतंय ते यष्टक्षाच्या माध्यमातून. 2 धावा भेटतात त्या तुषांतला. धावसंख्या 2 ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती 12च्या घरात. तुषांत वैयक्तिक 11 धावावर खेळताना जेव्हा हा डाव सुरुवात झाला तेव्हा 16 धावांची सरासरी होती, म्हणजे 80 धावांचा पल्ला गाठायचा आहे. त्याच्या प्रत्युत्तरात दाखल 1 षटक 2 चेंडूमध्ये धावसंख्या फलकावर लागली जाते ती 12 धावा. पुन्हा एकदा चंद्रकांत, हा मात्र मधल्या चेंडू उडवलाय तो गोलंदाजाच्या डोकावरून आणि क्रिकेटमध्ये सर्वात शेप शॉट ज्याला म्हटलं जातं तर तिथे चेंडू धाडला जातोय. चेंडू जातोय चौका
लॉंग ऑन बाउंड्रीच्या दिशेत 4 धावा, धावसंख्या 4ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती 16च्या घरात. एक षटक 3 चेंडूनंतर धावसंख्या फलकावर लागली गेली 16 धावा. तसंच काहीतरी समीकरण नवसाती दिवा संघ जेव्हा फलंदाजी करत होता तेव्हा असंच काहीतरी समीकरण तर पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या 8, दुसऱ्या षटकामध्ये धावा आलेल्या 6. त्यानंतर मात्र हाणामारी केली गेली, हल्ला चढवला गेला तो RSA गोठवली संघाच्या गोलंदाज. पुन्हा एकदा चंद्रकांत, हा मात्र डाव्या स्टेजचा फुलटॉस पद्धतीचा चेंडू. व्हेरिएशन्स बघायला प्रत्येक ठिकाणी ऑलराऊंड परफॉर्मन्स बघायला मिळतोय आपल्याला. मैदानाच्या सर्वकडे फटके पाहायला मिळतात. स्क्वेअर लेग, लॉंग ऑन, जसं क्षेत्ररक्षण फिरवलं जातं तशाच प्रकारचं फलंदाजीचा नमुना पाहायला मिळतोय आपल्याला तृषांत त्यांच्या माध्यमातून. अजून 2 चेंडू शिल्लक ह्या षटकातील. आतापर्यंत ह्या षटकामध्ये 3 चौकार आणि 1 दुहेरी अशा तब्बल 14 धावा मोजल्या गेल्या. धावसंख्या फलकावर 20 धावा. फुलटॉस टाकला चेंडू, टप्पा चुकला. आता मात्र चेंडू गेला स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यावर, स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या वरून जातोय आणि 10-6 धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते. हाणामारी केली जाते तृषांत त्यांच्या माध्यमातून. फटके, हल्ला चढवला जातोय. चंद्रकांत गेल्या वर्षाचा जो 19 आणि 20 या सत्रातील सर्वोत्तम गोलंदाज ज्याला मानवलं होतं, गौरवलं होतं, त्या गोलंदाजावर मात्र हल्ला चढवला जातोय तृषांत त्यांच्या माध्यमातून. तृषांत आतापर्यंत 25 धावांवर खेळतोय आणि संघाची धावसंख्या फलकावर लागली गेली 26 धावा. पहिल्या षटकात गिरीश सावंत यांनी 6 धावा दिल्यानंतर मात्र चंद्रकांत यांच्या गोलंदाजीवर हल्ला चढवला गेला. आता मात्र शेवटचा चेंडू असेल, बघूया. आता मात्र क्षेत्ररक्षण जसं बदललं जात आहे तसं फटके मारले जात आहेत. मैदानाच्या चोही बाजूला फटके मारले जात आहेत. तृषांत त्यांच्या माध्यमातून दिलेलं गेलेलं जीवदान किती महागात पडतं ते दाखवून दिलं गेलं. कारण एक झेल सोडला गेला रितेश मडवी यांच्या माध्यमातून, एक झेल सोडला गेला तृषांतचा. त्या झेलाचा मात्र पुरेपूर मात्र खरपूस समाचार फायदा उचलला गेला तो तृषांत यांच्या माध्यमातून. आणि या षटकामध्ये तब्बल धावा मोजल्या गेल्या त्या 26 धावा. मॉन्डेटरी पॉवर प्लेचा दुसऱ्या षटकावर हल्ला चढवला गेला तो तृषांत यांच्या माध्यमातून आणि संघाची धावसंख्या पोहोचली ती 2 षटकांतर 32 धावा. पहिल्या षटकामध्ये 6 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 26 धावा. असंच समीकरण लागलं गेलं आणि धावसंख्या फलकावर लागली 2 षटकांतर 32 धावा. आत्ता मात्र चुरशीचा आपला धावगती राखण्यात यशस्वी झाला RSA गोठवली संघ. एकदंत घनसोली संघाचा संघनायक कुठे असेल तर व्यासपीठावर यायचं. एकदंत घनसोली संघाचा संघनायक नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. आणि विनंती असेल जर तुम्हाला आता 5 मिनिटाच्या अवधीमध्ये तुम्ही जर इथं व्यासपीठावर उपस्थित आणि एकदंत घनसोली संघाचा मोन्या कुठे असेल व्यासपीठावर यायचा आहे. आता मात्र संघाचा कर्णधार धुरा सोपवली जाते ती सोहम पवार यांच्या हातात. कारण डावखुरे हाताचा हा गोलंदाज चांगल्या फॉर्मात आपल्या संघासाठी पहिल्या 2017-18 मोसमामध्ये थोडासा महागडा ठरत होता. त्यानंतर मात्र कमबॅक केलं गेलं आणि 2018-19 आणि 19-20 मध्ये चांगला बहारदार अष्टपैलू कामगिरी सातत्याने आपण पाहत राहिलो. तोच सोहम पवार गोलंदाजीसाठी येतोय. आता मात्र फिल्डिंग रिस्ट्रिक्शन हटलं जात आहे आणि मात्र क्षेत्ररक्षण पांगलं जात आहे. स्क्वेअर लेग, काऊ कॉर्नर, लॉंग ऑफ आणि कव्हरच्या दिशेत असलेलं क्षेत्ररक्षण. हा मात्र मधल्या चेंडू उजव्या स्टेजच्या बाहेरून जाणार चेंडू स्विंग झाला आणि चेंडू बॅटची कट घेऊन जातोय यष्टिरक्षकाच्या हातात. यष्टिरक्षक काही चूक न करता झेल टिपला जातोय. दुसरा गडी बाद होतोय तो RSA गोठवली संघाचा रोहित यांच्या रूपाने. आणि विनंती असेल साईनाथ दिवा संघाचा संघनायक इथं नाणेफेकीसाठी यायचा. एकदंत घनसोली संघाचा संघनायक इथं व्यासपीठावर उपस्थित आहे. आता मात्र स्वतः कर्णधार मैदानात जाताना दिसतोय. आदेश बघूया आपल्या संघाची धुरा पेळवणार का. कारण 2 षटकामध्ये जी सरासरी होती ती सरासरी राखली गेली. 32 धावा पटकवल्या गेल्या 2 षटकामध्ये. आणि तिसऱ्या षटक जेव्हा प्रगतीपथावर झालं पहिल्या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न केला. चेंडू स्विंग झाला आणि चेंडू टॉपेज लागून यष्टिरक्षकाच्या हातात गेला आणि धावसंख्या मात्र आहे त्याच ठिकाणी. धावसंख्या 32 धावा. 2 षटक 1 चेंडू नंतर 17 चेंडू 48 धावांची आवश्यकता असेल.
हा मात्र उजव्या शीच्या बाहेरून जाणार चेंडू, चेंडू स्विंग अँड मिस पद्धतीचा आणि जोरकस मारण्याचा प्रयत्न केला. स्विंग होतोय चेंडू, चेंडू जातोय यष्टिरक्षकाच्या हातात आणि हा चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या आहे त्याच ठिकाणी, धावसंख्या मात्र 32 धावा, 16 चेंडू 48 धावांची आवश्यकता. हॅलो हॅलो. आता मात्र सोहम पवार डावखुऱ्या हाताचा गोलंदाज, हा मात्र उजव्या बराचसा बाहेरून जाणार चेंडू, पंच अवांतर घोषित केला जातोय. आता मात्र दिशा भरकटली जाते ती सोहम पवारची. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती 33च्या घरात. 16 चेंडू आणि 47 धावा, 16 चेंडू 47 धावांचं समीकरण. साईनाथ दिवा संघाचा संघ नाही इथं टॉस का बॉस, टॉस साठी यायचं आहे. हा मात्र उजव्या बाहेरून जाणार चेंडू, पंच अवांतर घोषित करतायत आणि अवांतर धावेने धावसंख्या भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 34च्या घरात. लाईन लेंथ बिघडल्यासारखं वाटतं. पहिले दोन चेंडू सुरेख टाकल्यानंतर मात्र अप्रतिम सुरेख चेंडू टाकल्यानंतर मात्र दिशा भरकटली जाते ती सोहम पवारची. लागोपाठचे 2 चेंडू अवांतर टाकले गेले. धाव आणि अशा जेव्हा अशी परिस्थिती असते, अशा अवांतर चेंडू टाकणे म्हणजेच आपल्या संघाला नक्कीच बॅकफुटला नेण्यासारखं असतं. पुन्हा एकदा सोहम पवार, हा मात्र टप्पा दिला आणि टप्पा जर वेट अँड वॉच चेंडू धाडला. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून 6 धावने मारते. आता प्रहार केला जाते आणि 2 चेंडू अवांतर टाकल्यानंतर मात्र लाईन अँड लेंथ बिघडली जाते ती सोहम पवारची आणि घणाघाती प्रहार केला जातोय तो आदेश यांच्या माध्यमातून. धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती 40च्या घरात आणि पंधरा चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता असेल. आता मात्र समीकरण थोडंसं बदलताना दिसतंय. सोहम पवारने 2 चेंडू सुरेख टाकल्यानंतर मात्र 2 अवांतर आणि तिसऱ्या चेंडू मात्र तर थोडीशी लाईन लेंथ बिखडली गेली आणि त्याला मात्र घणाघाती प्रहार केला जातो आदेशच्या माध्यमात. फुलटॉस टाकला जातोय चेंडू, चेंडू जातोय वाईट लॉंगॉनच्या दिशेत. तिथं क्षेत्ररक्षक आडव्यापर्यंत थोडंसं फ्लम्बलिंग होतंय आणि 2 धावा मिळाल्या जातात त्या आदेशला. धावसंख्या 2 ने पुढे सरकली जाते. धावसंख्या मात्र पोहोचते ती 42च्या घरात. समीकरण असेल 14 चेंडू 38 धावांचं समीकरण. मागच्या पहिल्या डावाचा विचार केला गेला तर शेवटच्या षटकामध्ये तब्बल 25 धावा फटकावल्या गेल्या होत्या. म्हणजे तब्बल शेवटच्या 2 षटकामध्ये 46 धावा फटकावल्या गेल्या होत्या त्या प्रदीप यांच्या माध्यमातून. तसंच काही समीकरण घडणार का? हा मात्र टप्प्याचा चेंडू, चेंडू धाडलाय काऊ कॉर्नरच्या दिशेत. तिथे 1 धाव पण पूर्ण केली जाते आणि दुसऱ्या धावासाठी धावते. फेकी येईपर्यंत मात्र 2 धावा पण पूर्ण केल्या जातात त्या आदेश आणि त्रुशांत यांच्या माध्यमातून. धावसंख्या 2 ने पुढे सरकली जाते. एकेरी दुहेरीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. धावसंख्या फलकावर लागते ती 44 धावा. अजून 13 चेंडू आणि 36 धावांचं समीकरण असेल. पुन्हा एकदा सोहम पवार, हा मात्र चेंडू उडवलाय आणि चेंडू बॅटची कड घेऊन जातोय यष्टिरक्षकाच्या. अप्रतिम झेल टिपला जातोय तो मात्र चंद्रकांत टक्के यांच्या माध्यमातून आणि आदेशला बाद केलं जाते आणि ह्या षटकामध्ये धावा मोजल्या गेल्या त्या 12 धावा. आता मात्र समीकरण असेल 12 चेंडू आणि 36 धावा. तर वळूया एका सुमधुर संगीताकडे. डीजे प्लीज.
आता मात्र फलंदाजीसाठी येते नॉन स्ट्राईकला किरण आणि एका हाताने मात्र दृश्यांत लढला जातोय वैयक्तिक अशा. आता मात्र चेंडू बॅटची कड घेतली जाते आणि चेंडू आदळला जातोय यष्टांवर. बच्ची कुची उम्मीद होती तृषांत यांच्या खांद्यावर, ती मात्र उम्मीदेला मात्र पाणी फेरलं जातंय आणि तृषांत मात्र साप त्रिफळाचे येऊन तंबीत परत 31 धावा आपल्या संघासाठी करून तंबूला धाडला गेला. प्रदीप यांना अष्टपैलू कामगिरी करताना आपण पाहतोय, कारण फलंदाजी करताना तब्बल 47 धावा फटकावल्या गेला आणि आता मात्र गोलंदाजीमध्ये पहिल्या चेंडूवर एक फलंदाजाला तृषांतसारख्या फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला गेला. समीकरण असेल 11 चेंडू आणि 36 धावांचं समीकरण असेल. 11 चेंडू 36 धावा. 6 चेंडूमध्ये 6 धावा होताना पाहिल्या. 6 चेंडूमध्ये 36 धावा आपण होताना पाहिल्यात. तर समीकरण असेल 6 चेंडू असं माफ करा 11 चेंडू आणि 36 धावा. तर मात्र प्रदीप वैयक्तिक पहिलं सांघिक चौथं षटक पुरं करताना एकदंत तर याच्यानंतर होणारा सामना एकदिंत घनसोली विरुद्ध साईनाथ दिवा. एकदिंत घनसोली संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. आपला निर्णय कळवायचा. एकदिंत घनसोली हा मात्र डाव्या स्टोरचा चेंडू जोरकस उडवला जात आहे. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या तिथे. क्षेत्ररक्षक दूर असल्या कारण एक धाव पण पूर्ण केली जाते आणि थोडीशी प्लंबलिंग होते. एक धाव पण पूर्ण केल्या, दुसऱ्या धावासाठी धावतात आणि 2 धाव पण पूर्ण केल्या जातात. थोडीशी खराब कलेक्शन थोडं खराब होतंय, परंतु 2च धावावर समाधान मानलं जात आहे. ते किरण आणि निखिल यांच्या माध्यमातून धावसंख्या 2ने पुढे सरकली जाते. धावसंख्या होते 46च्या घरात. आता मात्र 34 धावांची आवश्यकता असेल. 10 चेंडू आणि 34 धावा. तर ह्या स्पर्धेचा काही शिस्त लावली गेली आहे. जे फलंदाज जी टीम क्षेत्ररक्षण करेल त्यांनी एका लाईनमध्येच जायचं आणि उजव्याच्या बराचसा बाहेरून जाणार चेंडू अवांतर घोषित केला जातोय. अवांतर धावेने धावसंख्या पुढे 1ने पुढे सरकली जाते. हाणामारीचा वेळ आहे आणि या वेळेला तुम्ही जर एक अटीतटीची लढत आहे, ह्या वेळेला जर तुम्ही अवांतर चेंडू टाकाल तर नक्कीच तो समोरच्या संघाला तो उपयोगात ठरत जातं. पुन्हा एकदा धावसंख्या 48 धावा. मधल्या षटकाचा चेंडू बॅटची कट घेऊन जातोय डी मध्ये. धावसंख्या 1ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती 48च्या घरात. आता मात्र 32 धावांची आवश्यकता असेल. 9 चेंडू 32 धावा. निखिल आणि किरण मैदानात. बघूया प्रदीप डावखरे हाताचा गोलंदाज. फुलटॉस चेंडू टाकला जाते. चेंडू ढालला जातोय वाईडिश लॉंगनच्या दिशेत. तिथं रितेश आडवेपर्यंत मात्र एक धाव पण पूर्ण केली जाते. ते निखिल यांच्या माध्यमातून धावसंख्या 1ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती 49च्या घरात. आता मात्र 8 चेंडू असतील आणि 31 धावांची गरज असेल. 8 चेंडू 31 धावा. काय करणार, काय घडणार, काय बिघडणार, चेंडू सांगणार, येणार चेंडू सांगणार 8. आता मात्र चेंडू बॅटची कट घेते आणि यष्टरक्षक अप्रतिम झेल टिपला जातोय. तर याच्यानंतर होणारा सामना एकदंत घनसोली विरुद्ध साईनाथ दिवा. एकदिंत घनसोली संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे. विनंती असेल जे संघ खेळतात या डावामध्ये खेळतात म्हणजे ज्यांची इनिंग चालू असेल त्यांच्यासाठी, त्या 2 संघांसाठी आमच्या तंबूच्या डाव्या आणि उजव्या बाजूला डगआउट बनवले आहेत. त्या डगआउटमध्येच येऊन बसायचं आहे. विनंती असेल दोन्ही संघांना. तर RSA गोठवली आणि नवसाती दिवा यांच्यामध्ये ही लढत RSA गोठवली संघासमोर प्रथम फलंदाजी करताना नवसाती दिवा संघाने 79 धावा फटकावल्या गेल्या व 80 धावाचं आव्हान उभं ठेवलं गेलं. 80 धावाच्या प्रत्युत्तरादाखल 3 षटकं व 5 चेंडूनंतर धावसंख्या फलकावर लागली गेली ती 49 धावा. आता मात्र 7 चेंडू आणि 21 धावांचं समीकरण असेल. स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन आणि कव्हरच्या दिशेत दूरवर पांगलेलं क्षेत्ररक्षण, स्क्वेअर लेग, शॉर्ट, मिड विकेट, शॉर्ट कव्हर आणि पॉईंट असं क्षेत्ररक्षण लावलं गेलं आहे. आता मात्र फलंदाज वेदांत 7 चेंडू आणि 31 धावांचं समीकरण असेल. प्रदीप सारखा एक गोलंदाज, धुरंधर गोलंदाजी करताना, अष्टपैलू कामगिरी करताना हा मात्र टप्पा दिला, टप्पा उडवला. स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यावरून जाते सीमा रेषेपार षटकार. आता मात्र थोडंसं दडपणाखाली येईल नवसाती दिवा संघ, कारण समीकरण बदललं गेलं. आता मात्र 25 धावांची आवश्यकता असेल. 6 चेंडू 25 धावा. नवसाती संघाचा विचार केला तर फलंदाजी करताना शेवटच्या षटकामध्ये तब्बल 25 धावा चोपल्या गेल्या होत्या. त्या प्रदीप यांच्या
माध्यमातून आदेश यांच्या गोलंदाजी त्याचीच परतफेड करणार का? 25 धावांच्या आवश्यकते, येणारे चेंडू सांगतील 6. तर जाऊया डीजे मास्टर का. डीजे प्लीज. समीकरण तर सोहम पवार 19-20च्या फॉर्मात असलेला तो अष्टपैलू कामगिरी करणारा गोलंदाज सोहम पवार इथं गोलंदाजीसाठी येतोय. 6 चेंडू 25चं समीकरण. आता मात्र टप्पा उजव्याच्या थोडासा बाहेर स्विंग होतोय, चेंडू बॅटची कट घेऊन जातोय डी मध्ये, धावसंख्या 1ने पुढे सरकली जाते. आता मात्र 5 चेंडू 24 धावांचं समीकरण असेल. क्रिकेटमध्ये कधीच आपण भविष्य केलं जात नाही, जर तर आपण कधीच केलं जात नाही. येणारे चेंडू असतील 5, धावा असतील 24 धावा. 5 चेंडू 24 धावा. सोहम सारखा गोलंदाज, डावखुऱ्या हाताचा गोलंदाज निखिलला बांधून ठेवणार का? हा मात्र अप्रतिम चेंडू टाकला जातोय आणि चेंडू स्विंग अँड मिस पद्धतीचा चेंडू, अप्रतिम स्विंग केला जातोय, चेंडू हातभर स्विंग केला जातोय आणि चेंडू जातोय यष्टिरक्षकाच्या हातात. आता मात्र 4 चेंडूवर 4 षटकारांची आवश्यकता असेल. निखिल सोहम यांच्या गोलंदाजीला तोंड देतील. आता मात्र उजव्या बाहेरून जाणार चेंडू ढकललाय पॉईंटच्या दिशेत आणि चेंडू दणदण करीत जातोय सीमा रेषेपार चौकार. थोडेसे सामन्यावर मजबूत पकड करताना नवसाती संघ दिसतोय, परंतु क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू येत नाही तोपर्यंत कधीच काही सांगू शकत नाही. अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट. तर 3 चेंडू शिल्लक असतील आणि 3 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता. सामना बरोबरी सुटल्यास विकेटवर निर्णय. हा आता प्रतिम व्हेरिएशन्स पाहायला मिळते आणि चेंडू बॅटची कट घेऊन जातोय यष्टिरक्षकाकडे आणि यष्टिरक्षक आतापर्यंत आम्हाला स्कोरर अपडेट करतायत. यष्टिरक्षक आतापर्यंत 3रा झेल पकडला जातोय. तर व्यासपीठावर सन्माननीय दीनानाथ मडवी साहेब इथं व्यासपीठावर उपस्थित आहेत. ते ह्या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं खूप खूप स्वागत आहे. तसेच मोरेश्वर मडवी 40+ दिवा संघाचे अध्यक्ष हे सुद्धा इथं व्यासपीठावर उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप स्वागत आहे. सामना मात्र झुकला जातोय तो नवसाती दिवा संघाच्या बाजूने. आता मात्र गोलंदाजीसाठी येतोय नवीन फलंदाज प्रतीक येतोय. 2 चेंडू असतील आणि जिंकण्यासाठी धावा असतील 20 धावा. तर सोहम वैयक्तिक दुसरं सांघिक शेवटचं षटक टाकताना 6 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता मात्र असताना मात्र डिफेंड केलं जात आहे. हा मात्र उजव्या चेंडू आणि मैदानापुरा असल्याकारणे चेंडू जातोय डी मध्ये, धावसंख्या 1ने पुढे सरकली जाते. धावसंख्या मात्र 61. आता मात्र निर्णायक चेंडू असेल. एक चेंडू मात्र सामना पूर्णपणे झुकला गेलाय तो नवसाती दिवा संघाच्या बाजूने. तर विनंती असेल एकदंत घनसोली संघाने आपला निर्णय कळवायचा आहे. काही निर्णय असो, व्यासपीठाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला तुमच्यासाठी डगआउट बनवले आहे, तिथे येऊन बसायचं आहे. हा मात्र अप्रतिम गोलंदाजी केली जाते आणि चेंडू जाते यष्टिरक्षकाच्या हातात आणि चेंडू जातोय निर्धाव आणि अशा प्रकारे नवसाती दिवा संघ विजयी ठरला जातोय आणि मॅन ऑफ द मॅच ठरला जातोय. ह्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरला जातोय नन अदर दॅन प्रदीप जाधव. 47 धावांची फलंदाजी आणि षटकामध्ये टाकलेले, एक षटकामध्ये 11 धावा देऊन 2 फलंदाज बाद केले गेले. तर ह्या सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच म्हणून कोलिवाडा किचन्स यांच्या माध्यमातून दिलं जात आहे 20% डिस्काउंटचं कूपन. तसेच एक्स्ट्रीम स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून दिलं जात आहे एक ब्रँडेड टी शर्ट आणि 500 रुपयांचं पारितोषिक 3 षटकारांसाठी आलेलं ते